तुम्हाला षटकासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलं होतं. तुमच्या उपसरपंच माननीय श्री मनोज राऊत यांच्याकडनं 500 साठी आलं होतं, त्याबद्दल तुम्हाला देण्यात आलं आहे. चांगली खेळी, तुम्हाला शुभेच्छा अंतिम सामन्यासाठी. विराट कोहली 8 बॉल 28. विराट कोहली 8 बॉल 28 स्पेशल काढली मॅच. विराट कोहली 8 बॉल 28 स्पेशल काढली मॅच. जो सामना चालू आहे भारत विरुद्ध न्यूझीलंड, याच्यामध्ये धावसंख्या झाली आहे ती भारताची 137. 4 गडी बाद ची देखील नोंद घ्यायची आहे. 31.5 षटकांचा खेळ झालाय आणि 137 4 गडी बाद. जर आपण हा सामना जिंकलो तर मात्र ऑस्ट्रेलिया बरोबर आपला सामना होईल, आणि जर हा सामना आपण हरलो तर मात्र कुठेतरी दक्षिण आफ्रिकेबरोबर आपला सामना असेल, याची नोंद घ्यायची सर्व आपल्या भारतीय नागरिकांनी. आणि सामन्याकडे वळूया. दुसरा सेमीफायनलचा हा सामना रंगतोय या दोन बलाढ्य संघामध्ये. या आधीचा जो सामना पाहिला त्यामध्ये एक आक्रमक खेळी, एक अविस्मरणीय खेळी आपल्याला पाहायला मिळाली श्रीनाथ गावड यांच्याकडून, आणि त्यांनी मात्र आपल्या संघाला अंतिम सामन्यासाठी तिकीट काढून दिलंय. तसंच नरपड संघाचं देखील अभिनंदन, चांगली कामगिरी, त्यांचं देखील कौतुक. नवली संघाचा 12वा खेळाडू कृपया कॉम्बॉक्स जवळ यायचा आहे. स्ट्राइक वर येते जितेश उर्फ जड्डू. चला, पहिला चेंडू असेल, ओव्हर द विकेटचा मारा, हलक्या हाताने खेळून काढला, सन्मान दिला चेंडूला. एक धाव मात्र रोखू शकत नाही, आणि या एका धावेने मात्र धावसंख्येचा श्रीगणेशा आपल्याला पाहायला मिळाला. चला, दुसरा सेमीफायनलचा सामना. दुसरा चेंडू पहिला षटकाचा सुरेख चेंडू होता, हलक्या त्याने खेळून काढला लेगच्या दिशेने. एक धाव मात्र रोखू शकत नाही. धावसंख्येने 2 बॉल 2 धावा, एकही गडी बाद नाही. दरम्यान पुन्हा एकदा पुढचा चेंडू, फिरकीपटू डावखुरा असा हा पंचाकडे दाद मागितली. इकडे मात्र यष्टीच्या मधोमध सापडले गेले फलंदाज, आणि गडी मात्र बाद पायचीच्या स्वरूपात. कमॉन डीजे, तू वाजू. जाते 5 षटकांचे सामने. दुसरा सेमीफायनलचा सामना. सनसेट पॉइंट चिखले संघ मात्र अंतिम सामन्यात प्रवेश केलाय. चला, सामन्याला मात्र सुरुवात करायची आहे, थोडी खाई करायची आहे, कारण की आपल्याला अजून अंतिम सामना खेळवायचा आहे सूर्यनारायणाच्या उपस्थितीमध्ये. कारण की अंतिम सामन्यामध्ये आपल्याला अंतिम चेंडूपर्यंत तसेच बक्षीस समारंभ देखील उजेडात पार पाडायचा असेल तर थोडं सहकार्य करायचं आहे. प्रत्येक खेळाडूंनी पंचाने देखील सांगत राहायचं आहे.
टीम मीटिंग कमी करायची आहे. दरम्यान पुढचा चेंडू स्ट्राईकवर एक डावखुरा फलंदाज अभिषेक. एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला गेला पण बॅटीचा आणि बॉलचा काही संपर्क नाही. चांगली लाईन चांगला टप्पा पाहायला मिळाला आणि गोलंदाज मात्र डावखुरा गोलंदाज मध्ये हा सामना. इकडे मात्र सुरेख फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक मात्र प्रयत्न करताना पाहायला मिळत आहेत. चेंडू मात्र ट्रॅव्हल करतोय सीमा रेषा पार येतोय चौकार. येस कमॉन जी. वा डीजे धावसंख्या मात्र पोहोचते ती या 4 धावेने 6 धावा. इकडे मात्र कुठेतरी चला चांगली फेकी असते तर मात्र गडी बाद झाला असता पण एक धाव मात्र काढली गेली आणि एका धावेने धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या होती ती 7 धावा. षटक मात्र संपताय. धावसंख्या 7 बिन बाद 1 बाद. चला डीजे वाजव. अजूनही रोखून ठेवलंय निश्चितच आणखी पहिला षटक झालंय पॉवर प्लेचं आणि धावसंख्या मात्र रोखून ठेवली ती फक्त 7 धावांवरती. चला घाई करायची आहे. सामना आपल्याला लवकरात लवकर कमीत वेळेत आपल्याला संपवायचा आहे जेणेकरून अंतिम सामना देखील आपल्याला चांगल्या प्रकारे पाहता येईल आनंद लुटता येईल. इकडे मात्र पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पण मात्र काही संपर्क नाही. बॅटीचा आणि बॉलचा काही संपर्क नाही. सर्व सीमारेषाजवळ बसलेले प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळत आहेत. तसेच आपल्याला लाभलेले कॅमेरामॅन हर्षद घरत क्रिश गुप्ता. इकडे मात्र पुन्हा पंचांकडे दाद मागितली जाते. पंचांचा निर्णय वाईटच्या स्वरूपात. तसेच आपल्याला या मॅच साठी युट्यूब लाईव्ह ओम साई स्पोर्ट्स इंटरनेट प्रोव्हायडर स्कायलाइन डीजे ऑपरेटर स्वप्नील हिंद देखील खरंच खूप कौतुक. दरम्यान पुढचा चेंडू पुन्हा एकदा बॅटीच्या पट्ट्यात चेंडू आला नाही आणि चेंडू मात्र ट्रॅव्हल करतोय डॉट बॉल. तसेच या मालिकेसाठी लाभलेले पंच प्रकाश अक्रे आणि प्रथमेश तांडेल यांचं देखील मी मनापासून स्वागत करतोय. त्यांचं देखील कौतुक करतोय. इकडे मात्र पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र बॅटीच्या कडेला जाऊन कडी मात्र पुढील बॅटर्स कुणाल. पाहूया कशा प्रकारे आपल्या संघासाठी योगदान देत आहेत ते कुणाल. 3 चेंडूचा जो खेळ झालाय याची नोंद घ्यायची पंचांनी. दरम्यान प्रत्येक जी मालिका होते त्या मालिकामध्ये प्रत्येक मान्यवरांचं सहकार्य खूप महत्वाचं असतं आणि हे जे सहकार्य येत राहतं ते सहकार्य देणाऱ्यांचं मी खरंच कौतुक करेल, त्यांचं स्वागत करेल, त्यांचं अभिनंदन करेल आणि त्यांचे आभार मानेल. त्यासाठी आम्हाला जे देणगीदार लाभले त्यांची देखील नावं मी घेईल काही क्षणातच. आकुट टप्प्याचा चेंडू होता. इकडे मात्र सेफ झोन मध्ये चेंडू पडतोय.
एक धाव मात्र पूर्ण केली, 2 धावेचा प्रयत्न केला, 2 धावा मात्र पूर्ण केल्या आणि या 2 धावेने धावसंख्या मात्र पोहोचते ती 10 वरती. आम्हाला लावलेले देणगीगार चिखले गाव सरपंच मान्य श्री अभिजित काटेला 5001 रुपयांचं त्यांचं देणगी आम्हाला मिळाली आहे. डॉक्टर संदीप पाटील 2000 रुपयांचं त्यांनी आम्हाला देणगी दिली आहे. या दरम्यान पाहूया तिकडे जेल टिपला जातोय का, पंचांचा निर्णय, गडी मात्र बाद होतोय. तसेच आम्हाला लाभलेले पुढचे देणगीदार जयंतीलाल जैन 1100 रुपयांचं त्यांची देणगी आम्हाला आलेली आहे. या सर्व देणगीदारांचा मी मनापासून आभार मानतो आणि सामन्याकडे वळतो. आपण प्रत्येक वेळी प्रत्येकाबद्दल बोललं जातं पण पंचांबद्दल कोण बोलत नाही. पंचांसाठी 2 शब्द सांगू इच्छितो. पंच म्हणजे काय असतं? पंच म्हणजे फक्त नो बॉल व्हाईट बॉल देणं म्हणजे पंच नसतं. षटकार चौकार देणं म्हणजे पंच नसतं. तर रखरखत्या उन्हामध्ये प्रत्येक अपीलला सामोरं जाऊन क्रिकेटच्या प्रत्येक नियमाची माहिती ठेवून योग्य तो निर्णय देणं म्हणजे पंच असतं. आणि पंच ही खरंच मोठी कामगिरी असते. एकदा करून बघा, तुम्हाला समजेल की पंच राहणं आणि निर्णय देणं दबावामध्ये किती कठीण काम असतं. असे पंचांसाठी हे 2 शब्द मी म्हटले. दरम्यान पुढील बॅटर्स नाव सांगायचं आहे. मिलन. इकडे मात्र पुन्हा पंचांकडे दाद मागितली आहे पण पंचाने दाद फेटाळली आहे आणि पुन्हा एकदा डॉट बॉल आणि धावसंख्या मात्र रोखून ठेवली आहे ती 10 वरती. फक्त 10 धावा झाल्या आहेत. येस कमॉन डीजे. 3 गडी मात्र बाद झालेत. बाद 10 धावांवरती रोखून ठेवलंय. 3 गडी बाद झालेत. 2 षटकांचा खेळ झालाय. चला पुढील षटक गोलंदाज. यस पुन्हा एकदा ब्रिजेश आणि इकडे मात्र झेल सोडला गेलाय. तिकडे पाहायचंय आणि निर्णय दिलाय 4 धावा. निश्चितच या पाहायचं तिकडे काय सांगतायत. 2 धावा. येस दोन धावा आल्या आहेत. फक्त चांगलं क्षेत्ररक्षण म्हणता येईल. झेल मात्र सुटला पण 2 धावा त्याने वाचवल्या आणि धावसंख्या 2 ने भर. धावसंख्या होते या 2 धावेने 12. चला पुढचा चेंडू असेल. आणि इकडे पुन्हा एकदा खरंच निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. षटकार चौकार काही येत नाहीयेत पण धावसंख्या मात्र रोखून ठेवली आहे. ती झाली 12 धावांवरती. इकडे मात्र पुन्हा एकदा एक चांगला चेंडू होता. हलका त्याने खेळून काढला. 1 धाव मात्र रोखू शकत नाही. धावसंख्या होते ती 13 धावा. चांगलं असं आपल्याला योगदान पाहायला मिळत आहे. धावसंख्या झाली ती 13 आणि अजूनही षटकार चौकारांची गरज. पाहूया किती धावापर्यंत मजल मारते तो संघ. इकडे मात्र यष्टीच्या खूप बाहेरचा चेंडू होता. खेळून काढला आणि 1 धाव मात्र काढली गेली आणि 1 धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या होती 14 धावा. चला पुन्हा एकदा थोडासा बदल पाहायला मिळतोय क्षेत्ररक्षणामध्ये. आणि इकडे मात्र पुन्हा एकदा 1 धाव काढली जाते. सहजपणे चेंडूला सन्मान दिला जातोय आणि हलक्यात एक धाव काढली जाते पण एकेरी धावे काही होणार नाही कारण की हा दुसरा सेमीफायनलचा सामना आहे. या 2 बलाढ्य संघामध्ये जो संघ विजय ठरेल तो मात्र सनसेट पॉइंट चिखले या संघासोबत अंतिम सामन्यामध्ये भिडेल. इकडे मात्र क्षेत्ररक्षक धावतोय. इकडे मात्र चेंडू मात्र
ट्रॅव्हल करतोय, सीमा रेषा पार येतोय चौकार. येस कमान डीजे. या चौकाराने धावसंख्या मात्र पोहोचली आहे ती 19 धावा. बॉल षटक संपलाय. पंचांनी निर्णय सांगायचा आहे की षटक संपलाय. धावसंख्या झाली आहे ती 19 धावा. 3 षटकांचा खेळ झालाय पहिल्या सत्रातला आणि 18 चेंडू मध्ये 19 धावा आतापर्यंत लागले धावा फलकावरती. शेवटचे 2 षटक असतील पहिल्या सत्रातले. पाहूया किती धावा काढल्या जात आहेत. येस डीजे कमॉन. चला टीम मीटिंग कमी करायची आहे, लवकरात लवकर खेळायचं आहे. पंतांनी सांगायचं आहे की घाई करायची आहे, कारण की आपल्याला अजूनही अंतिम सामना खेळायचा आहे, बक्षीस समारंभ पार पाडायचा आहे. डीजे धन्यवाद. पुढील बॉलर करण. ISPL मध्ये देखील हे खेळाडू आपल्याला पाहायला मिळाले. करण आता मात्र कुठेतरी ह्या मैदानामध्ये देखील कामगिरी करतायत का? स्ट्रायकर आहेत ते फलंदाज विनय. 18 चेंडू मध्ये 19 धावांचा आतापर्यंत हा खेळ झालाय. आणि इकडे मात्र चेंडू ट्रॅव्हल करतोय का पाहायचंय सीमारेषा जवळ आणि चेंडूने मात्र ट्रॅव्हल केलाय 4 धावांसाठी आणि पुन्हा एक येतोय चौकार. पहिल्या चेंडूवरती मात्र प्रहार पाहायला मिळाला. 4 धाव्याने धावसंख्या मात्र पोहोचते 23 धावांवरती. इकडे मात्र झेल टिपला जातोय का? मानस चेंडू खाली आणि सुरेख झेल टिपला गेला मानस याच्याकडून. गडी मात्र बाद. खरंच खूप चांगला झेल म्हणता येईल मानस यांच्याकडनं. खूप कमी वयात ते या मैदानामध्ये खेळत आहेत, त्याचं कौतुक असेल. पुढील अभिषेक. पुढील बॅटर्स अभिषेक आणि आतापर्यंत धावसंख्या पोहोचली आहे ती 23 धावांवरती. तापलेलं पूर्ण तापलं. चला सामन्याकडे वळूया. 23 ऑन बोर्ड. इकडे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं एसटीच्या मागे. तर हा चौकार गेला असता. निर्धाव चेंडू टाकला गेला आणि चांगलं कमबॅक म्हणता येईल. विकेट किपरच्या हातात तो हा चेंडू थांबला गेला आणि 4 धावा वाचला गेल्या. दरम्यान पुन्हा एकदा पुढचा चेंडू असेल. इकडे मात्र खरंच नो बॉल्सचा हा चेंडू कुठेतरी सफल झाले गोलंदाज फॉलोथ्रू मध्ये आणि हा नो बॉल पडला. जरा पाहायचा इजा झाली का पंच सांगतीलच. पाणी घेऊन जायचं, जरा पाणी घेऊन जायचंय, पाणी घेऊन जायचं मैदानात. ठीक आहे, स्प्रे घेऊन जायचंय, मेडिकल किट घेऊन जायचंय. कधी कधी ह्या
कुठेतरी खेळ थांबलाय कारण की खेळाडूची इजा झाली आहे, त्या कारणाने दुसरा सेमीफायनलचा हा सामना रंगतोय. सनसेट पॉइंट चिखले संघाने अंतिम सामन्यात प्रवेश केलाय. या दोन संघामध्ये आता ही जी लढत चालू आहे त्या जो संघ विजय ठरेल तो अंतिम सामन्यात सनसेट पॉइंट चिखले या दोन संघासोबत त्यांची स्पर्धा असेल ती प्रथम क्रमांकाच्या ट्रॉफीसाठी. पाहूया कोणता संघ या ट्रॉफीवरती आपलं नाव कोरतोय. यंग चिखले आणि चिखले सीसी आयोजित उपसरपंच चषक आणि हा अंतिम दिवस पाहतोय आपण. किती दिवस झाले हे सामने खेळवले जात आहेत, पण YouTube लाईव्ह हे फक्त अंतिम दिवशी दाखवलं जाते कारण की पाठीमागे एक शाळा आहे त्यामुळे थोडस नियम असतील आणि आज मात्र सुट्टीचा दिवस आहे त्या कारणाने या आयोजकांनी मात्र YouTube लाईव्ह ठेवलाय जेणेकरून प्रत्येक क्रिकेट रसिकाला सामन्याचा आनंद लुटता येईल. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. कृपया कॉम्स बॉक्सचा समोर जरा बाजूला व्हायचंय. हर्ष जरा सांगायचं कॉम्पोच्या समोर जरा बाजूला व्हायचंय. दरम्यान पुढचा चेंडू असेल आणि इकडे मात्र फ्रीटचा चेंडू होता आणि 2 धावा मात्र रोखू शकले नाही. तर इजा होते खेळाडूला, क्रॅम्प येतोय, त्रास होतोय. चला तुम्ही तुमचा 12वा खेळाडूला जर तुम्ही देऊ शकता एंट्री जर तुम्हाला द्यायची असेल तर. कारण की खरंच खूप इजा होते, खूप दुखत आहे, तरी पण हा खेळाडू हिम्मत करून खेळतोय तर त्याचं कौतुकच असेल. आपल्या संघासाठी प्रयत्न करतोय. एवढं दुःख न घेऊन देखील हा खेळाडू मैदानामध्ये होता आणि अजूनही या षटकाचे 2 चेंडू शिल्लक आहेत. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत या षटकाचे. ते मयंक मात्र टाकून षटक कंप्लीट करेल. राऊंड विकेटचा मारा असेल. मयंक किती धावा देतोय हे पाहायचं आहे. आणि एक चांगला फटका मारण्याचा प्रयत्न, चांगलं क्षेत्ररक्षण. जर डायरेक्ट हिट झाली असती तर मात्र खडी बाद झाला असता आणि एक धावा मात्र रोखू शकत नाही. एका धाव्याने धावसंख्येत भर. धावसंख्या तिथे 27 धावा. अजूनही 1 चेंडू शिल्लक आहे या षटकाचा. अजूनही 1 चेंडू शिल्लक. एक ठाऊकर फलंदाज मात्र सामना करतोय, आपल्या संघासाठी लढतोय, झगडतोय, प्रयत्न करतोय. आणि इकडे मात्र बॅटिंगच्या कडेला लावून गेलेला चेंडू. यष्टिरक्षक मात्र चेंडू खाली, गडी मात्र बाद आणि धावसंख्या रोखून ठेवली आहे ती अजूनही 27 धावांवरती. यस कम ऑन डीजे.
टीम मिटिंग कमी करायची पंचांनी सांगायचं आहे. पुढील गोलंदाज नवीन बॅटर जे आहेत ते राज. मानस मानस पुढील गोलंदाज नयन खरत. पाहूया कामगिरी करतील आपल्या संघासाठी या दुसऱ्या सेमीफायनल मध्ये. किती 10 पर्यंत मजल मारू शकतील हे आपण आत्ताच सांगू शकत नाही की 27 धावा फक्त 10 फलकावरती लागले आहेत आणि 5 षटकांचे सामने आणि हा अतिशय महत्वाचा सामना असेल कारण या दोन संघात जो संघ विजयी ठरेल अंतिम सामन्यात प्रवेश कर. चला काही करायचे आहे कारण की अजूनही अंतिम सामना खेळवायचा आहे. त्यानंतर मात्र सर्वांचं आवडतं असं बक्षीस समारंभ असेल ज्यासाठी प्रत्येक संघ आतुरलेला असतो. अख्खू टप्प्याचा चेंडू बॅटीच्या कडे लावून गेलेला चेंडू यष्टिकाच्या हातात. झेल मात्र पकडला गेला. गडी मात्र बाद. येस कम ऑन डीजे. पुढील बॅटर्स नेम आहे दीपक. पाहूया आपल्या संघासाठी शी कामगिरी करतोय का आपल्या संघाचा दीपक तेजात ठेवतोय का हे पाहायचंय दीपक याच्या. चला गोलंदाज टीम मीटिंग कमी आणि खेळी जास्त करायची. चला स्ट्रायकर आहेत ते न्यू बॅटर्स दीपक. चला सामन्याला मात्र सुरुवात करायची आहे. धावसंख्या मात्र आतापर्यंत झाली आहे ती फक्त 27 धावा. इकडे मात्र फटका सजवलाय पण पाहूया किती धावा काढल्या जात आहेत. क्षेत्ररक्षक मात्र तैनात आणि कुठेतरी मात्र एकच धाव काढली जाते आणि एका धाव्याने धावसंख्येत भर. धावसंख्या 28. 4 चेंडूचा खेळ झालाय या षटकाचा. 4 चेंडू शिल्लक आहेत. अजूनही किती धावा काढल्या जातील किती धावापर्यंत मजल मारली जाईल ते मात्र कळेल. या षटकानंतर मात्र चेंडू उचलला आहे. चांगला फटका सजवला आहे. पंच मात्र निर्णय देतील. पंचांचे दोन्ही हात वरती म्हणजे षटकार आणि या षटकाराने धावसंख्या मात्र असं म्हणता येईल कारण की खूप चांगला असा चेंडू होता मारण्यासारखा पण बॅटीत आणि बॉलचा काही संपर्क झाला नाही. दरम्यान पुन्हा एकदा पुढचा चेंडू पुन्हा एकदा तोच फटका सजवलाय. चेंडू ट्रॅव्हल करतोय सीमारेषा पार येतोय एक षटकार. कमांडीजे धावसंख्या होती 40 धावा. किती धावापर्यंत पोहोचताय. इकडे मात्र पुन्हा बॅक टू बॅक षटकार. धावसंख्या 46. 47 धावांचं टार्गेट 30 चेंडू मध्ये. कमांड डीजे वाजव.
47 धावांचं टार्गेट असेल. 30 चेंडू 47 कंपल्सरी चेस. चला सलामीची जोडी मात्र मैदानामध्ये दाखल झाली आहे. नाव सांगायचं आहे करण आणि ब्रिजेश. 47 धावांचा लक्ष ठेवलंय. 30 चेंडू 47 धावा कंपल्सरी चेस हा नियम. 30 चेंडू 47 धावा काढणं गरजेचं. कंपल्सरी चेस. गोलंदाज पिनल. गोलंदाज पिनल. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. 47 तर टार्गेट 30 चेंडू. पहिला षटक पिनल उर्ध्व विकेटचा मारा असेल आणि इकडे मात्र फटका सजवलाय पण तितका बॅटीचा आणि बॉलचा संपर्क नाही. त्या कारणाने मात्र कुठेतरी अनफिट असून देखील आपल्या संघासाठी खेळत आहेत ते करण मोरे. कारण की संघाला गरज आहे त्यांच्या परफॉर्मन्सची. .47 धावांचा टार्गेट ठेवलंय. पाहूया कशा प्रकारे ते पुढचा चेंडू. पुन्हा एकदा पिनल ओव्हर द विकेटचा मार असेल. सुरेख चेंडू आणि झेल मात्र तितकाच सर हातात काढून दिला. चांगलं क्षेत्ररक्षण त्या झेलसाठी आणि गडी मात्र बाद ब्रिजेशच्या स्वरूप. मोठा फटका मात्र लागतोय तो या संघाला ब्रिजेशच्या स्वरूपात. झेल मात्र सहज चिपला गेला. त्यासाठी खास क्षेत्ररक्षक नेमला होता. तिकडे चेंडू आणि तिकडे झेल. चांगला टप्पा आणि त्याप्रमाणे खेळायला मात्र त्यांनी भाग पडलं ब्रिजेश यांना आणि एक सोपा झेल टिपला गेला. दरम्यान पुन्हा एकदा पुढचा चेंडू असेल. 47 धावांचं टार्गेट. संध्याकाळची वेळ आणि रसिक प्रेक्षक मात्र सीमारेषाजवळ त्यांची गर्दी वाढताना पाहायला मिळते. कारण की अंतिम चरणामध्ये ही मालिका आली आहे. आता मात्र यानंतर एकच सामना खेळवला जाईल. तो असेल अंतिम सामना उपसरपंच चषक 2025 यंग चिखले सीसी आयोजित. ही मालिका हा शेवटचा दिवस. इकडे मात्र पुन्हा एकदा सुरेख शॉट सजवलाय. चेंडू मात्र ट्रॅव्हल करतोय पण कुठेतरी 2 धावा रोखू शकत नाही आणि या 2 धावेने मात्र धावसंख्येत 3 धावा. आतापर्यंत फक्त 3 धावा पोहोचल्यात आणि समोर आहे 47 धावांचा टार्गेट. त्यामुळे चौकार षटकार तर निश्चितच खेळणं खूप गरजेचं असेल. चौकार षटकारांची गरज असेल निश्चितच. कारण की एकेरी धावेने काही होणार नाहीये आणि जर तुम्हाला अंतिम सामन्यात प्रवेश करायचा असेल तर मात्र कुठेतरी मोठे फटके येणं खूप गरजेचं असतं आणि हेच फटके आता पाहायला मिळतील का हा प्रश्न. इकडे मात्र थोडं शफल पाहायला मिळालं. फलंदाज 1 धाव मात्र सहज काढली गेली. 2 धावाचा प्रयत्न केला जाणार नाही कारण की कुणाल मात्र चेंडूवरती अगदी जलद गतीने आणि चांगली फेकी पाहायला मिळाली. दरम्यान पुढचा चेंडू पिनल याचा. धावसंख्या झाली ती फक्त 4 धावा. पुढचा चेंडू असेल पिनल.
इकडे मात्र रेक कसा कनेक्ट केलाय, चेंडू ट्रॅव्हल करतोय, डायरेक्ट जातोय का सीमा रेषच्या पार येतोय एक षटकार. यस कमांडी. चला या षटकाराने मात्र धावसंख्या पोहोचते ती 10 धावांवरती. अजूनही एक चेंडूचा खेळ शिल्लक. पहिल्या सत्रातला दुसऱ्या सत्रातला पहिलं षटक मार्गस्थ. 47 धावांचं टार्गेट. थोडासा बदल. चला घाई करायची आहे. बदल करायचा असेल तर जरा फास्ट करणं गरजेचं आहे, कारण की अजूनही अंतिम सामना बाकी आहे. जोपर्यंत सूर्यनारायण आपल्या समोर दिसत आहे तोपर्यंत हे सामने आपल्याला संपवायचे आहेत. पुढचा चेंडू होता, सन्मान दिला, चेंडूला पाठवलाय का सीमा रेषच्या पार. पुन्हा एकदा येतो एक चौकार. यस कमांड डीजे. तू सामन्यातील दुसरं षटक घेऊन येताना मिस्टर अभिषेक. मागील पिनलच्या षटकामध्ये 14 धाव पूर्ण केल्या त्या पवनसूत नवलीस या संघाने. खूपच सुंदर अशी फटकेबाजी होती करण मोरे यांची. पुन्हा एकदा कट करून खेळून मारण्याचा प्रयत्न होता, मात्र संपर्क काही झाला नाही. चेंडू आलाय तो निर्धाव. खूपच सुंदर असा चेंडू होता अभिषेक यांच्याकडून. पुन्हा एकदा दुसरा चेंडू घेऊन येताना मिस्टर अभिषेक. पुन्हा एकदा कट करून मारलाय चेंडू, जातोय तो पॉइंटच्या दिशेने, मात्र तिथे खेळाडू सज्ज. एक धाव त्यामागे धावून पूर्ण केली आणि खूपच सुंदर अशी फेकी. धावसंख्येत एकाने भर. धावसंख्या झाली ती 15 धावा. थोडस क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना मारवाड संघ. षटकातील तिसरा चेंडू घेऊन येताना मिस्टर अभिषेक आणि स्ट्राइक वर सज्ज करण मोरे. खूपच सुंदर असा खेळ, खूपच सुंदर असा शॉट होता. यष्टीरक्षाच्या मागे मारलाय तो. हा चेंडू गेलाय चौकारासाठी. कमॉन डीजे. खूपच सुंदर अशी फलंदाजी करताना मिस्टर करण मोरे. पुन्हा एकदा तशाच प्रकारे खेळलेला चेंडू
यावेळी सुद्धा चेंडू जातोय 1 बाउन्स 2 बाउन्स सीमा पार चौकार. कमॉन डीजे. मिस्टर करण मोरे. मागील चौकारामुळे धावसंख्येत 4 ने भर. धावसंख्या झाली ती 23 धावा. पुढील 20 चेंडू मागे 24 धावांची आवश्यकता पवनसुत नवलिया संघाला. 20 चेंडू आणि 24 धावा. षटकातील 5वा चेंडू घेऊन येताना मिस्टर अभिषेक टू करण मोरे. पुन्हा एकदा त्याच प्रकारे मारण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू फक्त एका धावेसाठी. धावसंख्येत 1 ने भर. धावसंख्या झाली ती 24 धावा. पुढील चेंडू षटकातील शेवटचा चेंडू. अभिषेकच्या षटकामध्ये 10 धावा आलेत. शेवटचा चेंडू असेला. खूपच दूरवर मारण्याचा प्रयत्न होता, मात्र हिडन एज घेऊन चेंडू जातोय तो रक्षकाच्या मागून चौकार. धावसंख्येत 4 ने भर. धावसंख्या झाली ती 28 धावा. षटक आणि 19 धावा. 18 चेंडू 19 धावा. जवळपास 6च्या सरासरीने आपल्याला 19 धावा बनवायच्या आहेत. एकोणीस 18 चेंडू आणि 19 धावा. अठरा चेंडू 19 धावा. 18 एक लिहिले. बरोबर आहे. 18 चेंडू 19 धावा. सामन्यातील तिसरं षटक घेऊन येताना विराज यांना एक कमबॅक ओव्हर असं टाकावं लागेल जर आपल्या संघाला थोडासा चांगल्या पोझिशन मध्ये घेऊन जायचं असेल तर.
विराज सध्या घालते मागे रे, बस. तिसरं षटक घेऊन येताना विराज टू मिस्टर करण मोरे. 18 चेंडू आणि 19 धावा. सुंदर असा ड्राईव्ह, कव्हरच्या दिशेने जातो चेंडू. एक धावून पूर्ण केले. दुसरीचा प्रयत्न सुद्धा केला नाही. हो, जाते. धावसंख्येत एकाने भर धावसंख्या झाली ते 29 धावा. खुर्च्या आता मात्र करण मोरे सेन्सिबल क्रिकेट खेळताना खालून त्याला माहिती आहे सिंगल डबल खेळले तरी धावसंख्या पूर्ण होणार आहे, त्यामुळे रिस्क घ्यायची काही गरज नाही. षटकातील हा दुसरा चेंडू. विराज टू तुषार. नाही मिळत येते. खूप उंचावर मारण्याचा प्रयत्न. चेंडू गेलाय तो वरती. किती दूर, मात्र कुणाच्या हातापर्यंत. एक गडी बाद. मॉन्टीचे साठी जातो तो प्रणय. पुढील 16 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. 16 चेंडू आणि 18 धावा. पुढील चेंडू, तिसरा चेंडू. विराज टू मिस्टर प्रणय. कट करून खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र संपर्क काही झाला नाही. चेंडू आलाय तो निर्धाव. धाव संख्या थांबली ती 29 धावावर. षटकातील चौथा चेंडू. फुलटॉस पद्धतीचा चेंडू, मात्र तो गेलाय कव्हरच्या दिशेने. एका खेळाडूच्या वरून चेंडू जातोय सीमा पार. चौकार. धावसंख्येत 4 ने भर. धावसंख्या झाली ती 33 धावा. कमॉन डीजे. आता किती आहे? 14. आता समीकरण मात्र 14 चेंडू आणि 14 धावा. स्ट्रेटच्या दिशेने चेंडू येतोय, जातोय. चौकार. मिलेगे 4 तो बेड़ा होगा पार. कम ऑन डीजे. त्यातील शेवटचा चेंडू. मात्र 10 धावांची आवश्यकता. कट करून खेळला चेंडू जातोय तो एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. एक धावून पूर्ण आणि दुसऱ्याचा प्रयत्न सुद्धा केला नाही. धावसंख्येत एकाने भर. धावसंख्या झाली ती 38 धावा. आता मात्र 9 धावांची आवश्यकता पुढील 2 षटकांमागे. कमान डीजे, ओव्हर टू यू.
पुढील षटक घेऊन येताना अभिषेक. पुढील 2 षटकात मात्र 9 धावांची आवश्यकता पवनसूत नवली या संघाला. पाहूया अभिषेक आपल्या संघासाठी काय करतायत. एक महत्वपूर्ण असं षटक घेऊन येताना मिस्टर अभिषेक. चाहतोय चेंडू पॉइंटच्या दिशेने. एक धाव धावून पूर्ण केले. दुसऱ्याचा प्रयत्न सुद्धा नाही करणार. एक धाव आली. आता मात्र 8 धावांची आवश्यकता. सुंदर अशी खेळी करताना पवनसूत नवली हा संघ. चेंडू जास्त आणि धावा कमी असं काही समीकरण आहे आता. 11 चेंडू आणि 8 धावा. फुलटॉस पद्धतीचा चेंडू मात्र सरळ विराज यांच्या हातातच. करण मोरे आपली विकेट गमावताना अमॉन डीजे. भाऊ बॅट्समन. धन्यवाद डीजे. करण मोरे तंबूत परतताना आणि त्यांची जागा सांभाळण्यासाठी जात आहेत ते मिस्टर नंदन. आता पुढील 10 चेंडूंमागे 8 धावांची आवश्यकता. 10 चेंडू आणि 8 धावा. करण मोरे वैयक्तिक 8 चेंडू आणि 21 धावा. खूपच सुंदर अशी फलंदाजी करून तंबूत परतलेत. आता 10 चेंडू आणि 8 धावा. चेंडू जातोय मिडविकेटच्या दिशेने. कुठेपर्यंत? दूरपर्यंत. चेंडू गेला सीमा पार. षटकार. कमॉन डीजे.